नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ओमकार. तुम्ही पाहत आहात शेतकऱ्यांचा विश्वासाचा यूट्यूब चॅनल ओजी मराठी न्यूज. आज दिनांक 18 मार्च 2026 रोजी आपण आहोत नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आत्ताच्या इथल्या टोमॅटोची बाजाराची ताजी परिस्थिती जाणून घेणार आहोत. आज बाजारामध्ये टोमॅटोची आवक चांगली झालेली पाहायला मिळाली. मागच्या काही दिवसांच्या तुलनेत आज बाजारात जास्त कमी साधारण आवक पाहायला मिळत आहे. दराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज टोमॅटोला साधारण 200 ते 300 रुपयापर्यंत बाजारभाव मिळताना दिसत आहे. काही मालाला गुणवत्ता आणि मागील प्रमाणे त्यापेक्षा थोडे जास्त दर देखील पाहायला मिळत आहे. आता पुढे आपण बाजारात फिरून प्रत्यक्ष व्यापारी शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत आजची खरी परिस्थिती काय आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया उद्या बाजार समितीच्या ताज्या अपडेट्ससह. धन्यवाद. नमस्कार दादा. आज 18 मार्च 2026 नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला? टोमॅटो ते साधारण 150 पासून 300 पर्यंत. कोणती कोणती व्हरायटी होती आज? शाहू विराग आणि अथर्व आले आता. शाहूला काय बाजार? 150 ते 200 होते. अथर्व अथर्व बी 150 200 आणि विराग आहेत 300 सव्वा 300 पर्यंत. चांगली टॉप क्वालिटी. हाईट बाजार 300 रुपयेपर्यंत. 300 रुपयापर्यंत हाईट. हो. बाजार असे राहतील की 10-15 दिवस असंच राहील. आवक कशी होती आज? आवक आहे रोज सारखीच आहे, रोज एवढीच आहे. उन्हामुळे काही प्रॉब्लेम? उन्हामुळे थोडी आवक वाढली, माल वाढून येतं ते आणि जरा डाग येते मालावर. चट्टे येतात चट्टे. सत्य. आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे शेतकरी बांधवांनी? नवीन ते आता नर्सरीवालेच सांगतील. आता आम्ही काय तालुक्यात आपली कोणती झालं? आता इथं अथर्वच लावतात आता सध्या उन्हाळ्याला. अथर्व टिकते. विरांग बी लावतात, अथर्व लावतात, शाहू तिन्ही चालतात आता. तशा शाहू बी चालते आता. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय आपलं काय नाव? दांगेट टोमॅटो सप्लायर, नारायणगाव मार्केट, अशोक दांगेट. आज 18 मार्च 2026 नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारभाव मिळतो? आज जरा उद्या गुढीपाडवा असल्यामुळे थोडेसे बाजाराला घसरण झाली थोडीशी. 5-50 रुपयांनी माल कमी झाले. 200 ते 300 रुपयापर्यंत बाजाराची जेमतेम सरासरी निघाली आज. आणि साऊला थोडेसे बाजार कमीच आहे, त्याच्यामुळं थोडेसे शेतकरी आज जरा वातावरण त्यांचं जरासं दुःख. कमी भाव झाले आज टोमॅटो. आवक अपेक्षेपेक्षा जास्त वाढली. अथर्वला काय? अथर्वला बाजार घेतले 250 रुपये 300 रुपये अथर्व घेतला आज. आणि चांगली माल 200 ते 350 रुपयापर्यंत काही माल झाले, पण सरासरी लेवल 200-250च्या आसपास होती आज. विरांग काय गेलं? विरांग तसंच 300 रुपयाच्या आसपास विरांग. अजून कुठल्या कुठल्या व्हरायटी येतात? सध्या आता हेच चालू, अथर्व, विरांग आणि साऊ. आणि नवीन व्हरायटीला अजून टाईमच आहे, लगेच नाही ती. बाजार एवढे डाऊन झाले? बाजार आता काय उद्या सुट्टी आली, पाडवा आला आणि उष्णतेमुळे माल जरा थोडेसे लाईफ त्यांचं कमी व्हायला लागले, लूज पडायला लागले. आणि प्रत्येक ठिकाणी जास्त आवक झाली. माल पुढच्याचा सेल झाला नाही म्हणून इथं बाजार पडले. याचे बाजार पडायचं हे 100% हेच कारण आहे. आवक कशी होती आज? आवक आज भरपूर होती, आवक पण जास्त होती आज. साधारण आता एवढ्यात आता काही प्रत्येक गाळ्यावर जाऊन तर काय आपण चौकशी करू शकत नाही. पण बाजारात माल थांबला होता, लाईन फुल होती, गेटपर्यंत लाईन लागली होती. व्यापाऱ्यांचे पैसे झाले नाही, त्याच्यामुळे थोडंसं स्लोमध्ये काम चाललं होतं आज. कामकाज कसं आहे इथलं? बाजार समिती अतिशय उत्कृष्ट कामकाज हा. त्याच्यामध्ये काम असं आहे की शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बाजार समितीचं सर्व संकल्पना सर्व काम चालतं. त्याच्यामुळे बाजार समितीला इथं 101% मार्क द्यावा लागेल. बाजारभाव असे राहतील की वाढते राहतील? बाजारभाव मागणी आधी पुरवठा बरोबर बाजारभाव 100%. आता पुरवठा किती याचा अंदाज येत नाही आणि मागणीचा सुद्धा कधीच अंदाज येत नाही. हा 100% जुगार आहे हा. आता शेतकरी बांधवांनी नवीन कुठली लागवड केली पाहिजे? नवीन आता काय तेच आपलं तर आता अथर्व 15 एप्रिलपर्यंत. तिथून पुढे 62-42 साऊ शिजेच्याच्या 1-2 व्हरायट्या चांगल्या आहेत त्याच बस. आपल्या जुन्नर तालुक्यात कुठली झालं? जुन्नरला आता काय वातावरणात त्या टेम्परेचरनुसार ते लावणार लोक. ते आता काय लोकांना आपण सांगायची गरज नाही काही, ते आपल्यापेक्षा ॲक्टिव्ह झाले. टेम्परेचरमुळे उन्हामुळे काय प्रॉब्लेम येतो टोमॅटोला? सेटिंग होत नाही, टोमॅटोला शॉक बसतो, झाडाचा प्रोग्रेस ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, मुळं चालत नाही. काय काळजी घेतली पाहिजे? काळजी आता काय ते मेडिकलवाले सांगतील. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचं शेड्यूल तयार असतं. एखादा कन्सल्टंट ठेवून शेतकऱ्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला टोमॅटो लावत असेल माती परीक्षण करूनच टोमॅटो लावा. म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये काय काय
घटक नाही ते समजून त्या पद्धतीने तुम्हाला त्याला डोस खतं वगैरे औषधं वगैरे वापरता येतील. पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही. पुढे प्रॉब्लेम होत नाही आणि उगाच आपल्या पिकाला जे पाहिजे ते समजत नाही आणि दुसऱ्याच ठिकाणचा आपला मार्गक्रम राहतो. त्याच्यामुळं झाडं पण तयार होत नाही आणि योग्य मोबदला पण भेटत नाही लावण्याचा.